अधिकारी होण्याआधी प्रामाणिकपणाच्या बाता. My brother was in college, IIT Kanpur, so he had to go to US for presentation of a paper. So at that time, to make passport, he has to get birth certificate made. So I had to make his certificate. Then I had to pay some bribe to the panchayat secretary because the time period was very less, and he was reluctant to prepare that certificate. Necessity of your village. Yes, sir. So how actually you feel when you have to pay bribe actually in your own village? So I felt very bad because earlier I tried for 7 days, but he kept me moving here and there. But as soon as I paid, then he readily agreed. So it was very disappointing that a civil servant, a public servant is doing such work. Okay, thank you. And what was the sum you had to pay? I mean, 500. 500. So 500 walks a long distance. Yeah? Sorry? I said 500 rupees can run. Yeah? Yes, ma'am. That time it worked. सिस्टीम बदलण्याचे मोठमोठे दावे, पण खुर्चीवर बसताच आदर्शवादी विचारांचा पडदा गळून पडला आणि थेट 1 कोटींच्या लाचेचा आरोप झालाय. 500 रुपयांच्या लाचेचा विरोध करणारा अधिकारी स्वतः करोडोंच्या गैरव्यवहारात कसा अडकला पाहूया. UPSCची तयारी करताना प्रत्येक उमेदवाराच्या डोळ्यात एकच स्वप्न असतं, देशातील भ्रष्टाचार संपवणं आणि प्रशासनात पारदर्शकता आणणं. पण जेव्हा हेच उमेदवार IAS अधिकारी बनतात तेव्हा त्यांचे हे आदर्श कुठे गायब होतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ तुफान व्हायरल होते. प्रकरण आहे छत्तीसगड केडरचे IAS अधिकारी राहुल बन्सल यांचं. राहुल बन्सल यांच्यावर पहिल्यांदाच फील्ड पोस्टिंग दरम्यान तब्बल 1 कोटी रुपयांची लाच स्वीकारल्याचा अत्यंत गंभीर आरोप लागलाय. या प्रकरणी सध्या चौकशी सुरू आहे. मात्र या आरोपानंतर त्यांचा एक जुना मॉक इंटरव्ह्यू व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरलाय. या जुन्या व्हिडिओमध्ये राहुल बन्सल आपल्या भूतकाळातील एक प्रसंग सांगताना दिसतात. त्यांच्या भावाला IIT कानपूरमधून अमेरिकेला रिसर्च पेपरसाठी जायचं होते आणि जन्माच्या दाखल्यासाठी एका पंचायत अधिकाऱ्याने 500 रुपयांची लाच मागितली होती. इंटरव्ह्यूमध्ये बन्सल म्हणाले होते, मला त्या 500 रुपयांची लाच देताना खूप वाईट वाटले. इतकंच नाही तर त्यांनी सिस्टममधील भ्रष्टाचार आणि पोलीस सुधारणांवर मोठमोठी भाषणेही दिली होती. कालपर्यंत 500 रुपयांच्या लाचेचा विरोध करणारा माणूस आज स्वतः 1 कोटीच्या लाच प्रकरणात आरोपीच्या पिंजऱ्यात उभा आहे. कथनी आणि करणीमधील हाच मोठा फरक पाहून लोकांचा संताप अनावर झालाय. राहुल बन्सल यांच्यावर आरोपांची सध्या चौकशी सुरू आहे आणि हे आरोप सिद्ध व्हायचे. पण या व्हायरल व्हिडिओने UPSCच्या तयारी दरम्यान दाखवला जाणारा आदर्शवाद आणि प्रत्यक्षात खुर्चीवर बसल्यानंतरचे कडू असतो यातील अंतर पुन्हा एकदा उघडे पडले. या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा.